आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची संकष्टी चतुर्थी. आपण दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचा उपवास का बरं करतो? काही माहितीये कुणाला? हा फक्त धार्मिक विधी आहे की त्यामागे एखादं वैज्ञानिक कारण सुद्धा दडलं आहे? नाही ना सगळ्यांना माहिती? तर मग अगदी थोडक्यात आज आपण जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीच्या मागचं कथा आणि विज्ञान. तर संकष्टी चतुर्थी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार प्रत्येक पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. संकष्टी म्हणजेच संकटांचा नाश करणारी. या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करून संकटांपासून मुक्ती आणि बुद्धी, धैर्य आणि यशाची प्रार्थना केली जाते. यामागची पौराणिक कथा सुद्धा आहे बरं. एक प्राचीन कथेनुसार एकदा सर्व देवता विविध संकटांनी त्रस्त झाल्या. त्यांनी भगवान शंकरांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी श्री गणेशाची उपासना करण्यास सांगितले. देवतांनी चतुर्थीच्या दिवशी उपवास करून श्री गणेशाची मनोभावे पूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्री गणेशांनी त्यांची संकटे दूर केली. तेव्हापासून अशी श्रद्धा आहे की संकष्टी चतुर्थीचं व्रत श्रद्धेनं केल्यास जीवनातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळते आणि विघ्नांचा नाश होतो. याशिवाय प्रत्येक महिन्यातील संकष्टीला वेगवेगळे आध्यात्मिक महत्त्वही सांगितले जाते आणि विशेष करून मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी अधिक पुण्यदायी मानली जाते. आता यामागचं वैज्ञानिक कारण सुद्धा बघूयात. धार्मिक परंपरेसोबत काही व्यावहारिक आणि वैज्ञानिक बाजूही पाहायला मिळतात आपल्याला. तर त्यामागचं पहिलं वैज्ञानिक कारण असं आहे, ते म्हणजे उपवास आणि पचनसंस्था. महिन्यातून एकदा तरी नियंत्रित आहार किंवा उपवास केल्याने काही लोकांना पचनसंस्थेला विश्रांती मिळाल्याचा अनुभव येतो. मात्र याचे फायदे व्यक्तीनुसार बदलू शकतात आणि सर्वांसाठीच सारखे असतील असं नाही. दुसरं कारण चंद्रदर्शन. संकष्टीच्या दिवशी चंद्रदर्शनाची परंपरा आहे. चंद्राच्या कला पाहून प्राचीन भारतात वेळ, ऋतू आणि पंचांग यांचे निरीक्षण केले जात असे. ही परंपरा खगोलशास्त्रीय निरीक्षणाशीही जोडलेली आहे. तिसरं कारण ध्यान आणि प्रार्थना. उपासना, मंत्रजप आणि शांत बसून प्रार्थना केल्याने अनेकांना मानसिक शांतता, एकाग्रता आणि ताण कमी झाल्यासारखं वाटतं. आधुनिक संशोधनही ध्यानाचे काही मानसिक आरोग्यावरील सकारात्मक परिणाम दर्शवते. आणि चौथं कारण आत्मसंयम. महिन्यातून एक दिवस तरी आहार, वाणी आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची सवय आत्मशिस्त वाढवण्यास मदत करू शकते. तर मग मित्रांनो, संकष्टी चतुर्थी म्हणजे केवळ उपवास नव्हे, ती आपल्याला संयम, श्रद्धा, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक विचारांची आठवण करून देते. धार्मिक श्रद्धा असली किंवा नसली तरी महिन्यातून एक दिवस स्वतःसाठी वेळ काढणे, मन शांत ठेवणे आणि चांगल्या विचारांकडे वळणे ही सुद्धा या परंपरेची एक सुंदर बाजू आहे. मग मला सांगा, तुम्ही संकष्टीचा उपवास करता की नाही? आणि या परंपरेमागचं कोणतं कारण तुम्हाला सर्वात जास्त आवडलं? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा कथा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.